तर सप्तशृंगी गडाच्या संपूर्ण पायऱ्या चढून आता आपण गडावर येऊन पोहोचलेलो आहे। तर हेच ते उंच डोंगर कड्यावरील सप्तशृंगी देवीचे स्थान आहे। याच ठिकाणी महिषासुराला मारण्यासाठी सप्तशृंगी देवी माता प्रकट झाली होती। चला तर आता आपण सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन घेऊया। कन्या विकलवाल घेट विरसन दस्ताग्रासीतां चाकुं कं तर्जनी घ्राणामलात्मिकां दुर्गां नेत्रां भजे सर्वधी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वबाधा विनिमुक्तो धनधान्यसुतानितां अशा प्रकारे आपण श्री सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन घेतले। आता येथील पुजारी बाबांकडून आपण मातेविषयी काहीतरी माहिती जाणून घेऊया। सप्तशृंगी माता की जय। पूर्वीच्या काळी मनुदेवीला तर सप्तशृंगी गडाच्या संपूर्ण पायऱ्या चढून आता आपण गडावर येऊन पोहोचलेलो आहे। तर हेच ते उंच डोंगर कड्यावरील सप्तशृंगी देवीचे स्थान आहे। याच ठिकाणी महिषासुराला मारण्यासाठी सप्तशृंगी देवी माता प्रकट झाली होती। चला तर आता आपण सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन घेऊया। कन्या विकलवाल घेट विरसन दस्ताग्रासीतां चाकुं कं तर्जनी घ्राणामलात्मिकां दुर्गां नेत्रां भजे सर्वधी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वबाधा विनिमुक्तो धनधान्यसुतानितां अशा प्रकारे आपण श्री सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन घेतले। आता येथील पुजारी बाबांकडून आपण मातेविषयी काहीतरी माहिती जाणून घेऊया। सप्तशृंगी माता की जय। पूर्वीच्या काळी मनुदेवीला येथे देवी सप्तशृंगी प्रकट झाली व वणी गडावर जाऊन महिषासुराचा संहार करून तेथेच विराजमान झाली। त्यामुळे हे स्थळ सप्तशृंगी मातेचे माहेर तर वणीगड सासर अशी आख्यायिका या ठिकाणाबद्दल सांगितली जाते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात परम शांतीचा अनुभव आपल्याला येतो। देवी नवसाला पावणारी असून त्यामुळे अनेक भाविक देवीला नवसही या ठिकाणी बोलतात। नवरात्रीत 9 दिवस गडावर भाविकांची प्रचंड गर्दी असते। हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले असते। त्यामुळे या ठिकाणी एक वेळ नक्कीच भेट द्या।